Welcome all of you. In last lecture we studied about classification of polymers. Now preparation, properties and uses of some polymers. First example, polyethylene. Polyethylene, it is an addition type of polymer. Mode of formation is addition type, and there are two types of polyethylene, that is low density polyethylene and high density polyethylene, or LDP and HDP. लो डेन्सिटी पॉलिइथिलीन अँड हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन. आता याला लो डेन्सिटी असं का म्हटलंय? आता डेन्सिटी कशी मेजर करतो आपण? मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. म्हणजे इथं जे व्हॉल्यूम असणार आहे त्याच्या कंपॅरेटिव्ह इथं मास कमी असणार आहे. याचाच अर्थ लो डेन्सिटी पॉलिमर्स, पॉलिइथिलीन हे कसं आहे? ब्रांच कंपाऊंड. म्हणजे हा ब्रांच टाईपमध्ये स्ट्रक्चर, आपण जे क्लासिफिकेशन बघितलं त्यामध्ये जो स्ट्रक्चर भाग आहे त्यामध्ये हे ब्रांच येतं आणि हे लिनियर येतं अकॉर्डिंग टू मोड ऑफ स्ट्रक्चर. आता इथं ब्रांच असल्यामुळे हे कसं असतं? लूजली पॅक स्ट्रक्चर, लूजली पॅक, आणि हे क्लोजली पॅक. लूजली पॅक, क्लोजली पॅक. मग आता क्लोजली पॅक असल्यामुळं इथं मास टू दी व्हॉल्यूम हा रेशो आहे. हा रेशो कसा येणार? जास्त येणार. हा रेशो कमी येणार. म्हणून हे लो डेन्सिटी पॉलिइथिलीन, हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन. देन फॉर ॲडिशन टाइप ऑफ पॉलिमरायझेशन इट इज कॅरिड आउट इन 3 स्टेप्स, दॅट इज चेन इनिशिएशन, chain propagation and chain termination. इनिशिएशन म्हणजे इनिशिएट होणं, सुरुवात होणं, चेन फॉर्मेशनची सुरुवात. त्यासाठी ठराविक इनिशिएटर वापरला जातो. चेन स्टार्ट करण्यासाठी जो वापरला जातो त्याला इनिशिएटर किंवा ॲक्सेलरेटर असं म्हटलं जातं. चेन प्रोपोगेशन म्हणजे वाढत जाणं, ती चेन टप्प्याटप्प्यानं क्रमाक्रमानं वाढत जाते. आणि चेन टर्मिनेशन म्हणजे पॉलिमरायझेशन प्रोसेस स्टॉप होते. पॉलिमरायझेशन द प्रोसेस फॉर द फॉर्मेशन ऑफ पॉलिमर इज नोन ॲज पॉलिमरायझेशन. मग ॲडिशन पॉलिमरायझेशन मध्ये ह्या 3 स्टेप होतात. फॉर चेन इनिशिएटर जनरली बेन्झॉइल पेरॉक्साइड, or acetyl peroxide, or tertiary butyl peroxide, tertiary butyl peroxide are used. The benzyl peroxide C6H5C double bond O, pair of oxide means peroxide C6H5, ॲसिटिल CS3C डबल बॉन्ड O हे काय आहे? ॲसिटिल क्लोराईड. आणि आपल्याला काय काढायचं? ॲसिटिल पेअर ऑफ ऑक्साईड, पेरॉक्साईड CS3. आता टर्शरी ब्युटिल ग्रुप CS3C आणि हे पेरॉक्साईड. आता यापैकी कुठलंही पेरॉक्साईड हे इनिशिएटर म्हणून वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल ॲसिटिल पेरॉक्साईड असेल CS3C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CS3. इट गिव्स रॅडिकल. तिथं बॉन्ड ब्रेक होणार आणि एक रॅडिकल ह्या ऑक्सिजनवर, दुसरा रॅडिकल ह्या ऑक्सिजनवर.
इट गिव्स ट्वाइस ऑफ CH3C डबल बॉन्ड O रॅडिकल. इथं ॲसिटेट रॅडिकल तयार होतो आणि मग ॲसिटेट रॅडिकलमध्ये आता हा एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स. मग इथं एक इलेक्ट्रॉन आणि याचा एक इलेक्ट्रॉन मिळून इथं डबल बॉन्ड तयार होतो आणि याचा एक इलेक्ट्रॉन जो आहे म्हणजे एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स पैकी एक इलेक्ट्रॉन इथे आला, एक इलेक्ट्रॉन ह्या CH3 वर आला. म्हणजे इथं काय होणार CH3 ट्वाइस ऑफ CH3 रॅडिकल्स प्लस ट्वाइस ऑफ CO2. CO2 गॅस रिलीज होतो आणि CH3 रॅडिकल मिळतो. किंवा इथं हा फिनिल रॅडिकल मिळतो आणि इथं टर्शरी ब्युटिल रॅडिकल मिळतो. हा टर्शरी ब्युटिल ग्रुप आणि त्यावर असलेला डॉट म्हणजे इलेक्ट्रॉन हा झाला रॅडिकल. सेम प्रोसेस होणार आणि इथं फिनिल रॅडिकल मिळणार. मग हा जो मिथिल रॅडिकल मिळाला, रॅडिकल्स आर व्हेरी रिॲक्टिव्ह स्पीसीज. देन दे यूज्ड फॉर चेन इनिशिएशन. ethylene CH2 double bond CH2, this is methyl free radical, attack on ethylene molecule. इथं अटॅक झाल्यानंतर इथं बॉन्ड तयार होईल आणि एक बॉन्ड ब्रेक होऊन CH2 वर रॅडिकल येईल. CH3 CH2 म्हणजे हा एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स, हो की नाही. मग यातला एक इलेक्ट्रॉन आणि यातला एक इलेक्ट्रॉन मिळून इथं बॉन्ड तयार होईल आणि एक इलेक्ट्रॉन ह्या CH2 वरती येईल. हा काय झाला आता N प्रोपिल फ्री रॅडिकल प्लस CH2 डबल बॉन्ड CH2. प्लस CH2 डबल बॉन्ड CH2. यापासून CH3 CH2 CH2 CH2. आता ही स्टेप कंटिन्यू होणार, त्याला काय म्हणतात चेन प्रोपोगेशन रिॲक्शन. देअरफॉर इट कॅन बी रिटन ॲज N टाइम्स. आणि पुन्हा ही चेन प्रोपोगेट होत राहणार जसजसं इथिलीन मोलेक्यूल आपण त्यामध्ये ॲड करत जाऊ. फॉर्मेशन ऑफ लिनियर पॉलिमर्स. देन चेन टर्मिनेशन. आता प्रत्येक वेळी आता इथं आपण इथिलीन एक्झाम्पल घेतलं. आता हे एक्झाम्पल आता ॲडिशन टाईपमध्ये पॉलिव्हिनाइल क्लोराईडही ह्याच प्रकारे तयार होणार. पॉलिआक्रायलोनायट्राइल त्याची प्रोसेस अशी असणार. मग इथं पॉलिव्हिनाइल क्लोराईडसाठी इथं काय असणार आहे क्लोरीन असणार आहे. आक्रायलोनायट्राइलसाठी इथं CN असणार आहे. म्हणून आपण वेगवेगळ्या ग्रुपसाठी इथं सिम्बॉल घेणार Y. मीन्स Y मे बी H फॉर पॉलिइथिलीन, Cl फॉर व्हिनाइल क्लोराईड, CN फॉर आक्रायलोनायट्राइल. हा Y H असेल, इथिलीन असेल, Cl असेल, व्हिनाइल क्लोराईड असेल आणि CN असेल तर तो आक्रायलोनायट्राइल असेल. म्हणजे वेगवेगळे रिॲक्शन ह्या प्रकारे आपल्याला दाखवता येतात. आपण फक्त जनरल रिॲक्शन लिहितो इथं. तर मग इथं काय येणार हा Y येणार. इथे Y N टाइम्स दिस इज Y. Then chain termination. Chain termination process is carried out by adding terminating agent. टर्मिनेशन साठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे टर्मिनेशन घडून आणलं जातं. त्यामध्ये एक प्रोसेस आहे बाय कपलिंग रिॲक्शन. कपलिंग रिॲक्शन म्हणजे ही एक चेन आणि दुसरी एक चेन त्याचं कपलिंग होतं. आणि चेन टर्मिनेट होते किंवा
ठराविक ट्रेसेस ऑफ ऑक्सिजन ॲड करून सुद्धा कपलिंग रिॲक्शन चेन टर्मिनेशन प्रोसेस ही कॅरिड आउट केली जाते. आता चेन टर्मिनेशनसाठी CH2CHY आता N+1 आपण असं लिहिणार, म्हणजे हे N आणि हे +1, देन CHY, देन CH2, N+1, CH3. अशा प्रकारे ही कपलिंग रिॲक्शन होणार. ही एक चेन आणि ही एक चेन दोन्हीची कपलिंग होणार, दॅट इज चेन टर्मिनेशन रिॲक्शन. अशा प्रकारे लिनियर पॉलिमर तयार होतं बाय ॲडिशन रिॲक्शन. देन प्रिपरेशन ऑफ हाय डेन्सिटी अँड लो डेन्सिटी पॉलिइथिलीन बाय चेंजिंग कंडिशन. आता प्रोसेस सेम आहे, दोन्ही ॲडिशन टाईपनं तयार होतात, परंतु टेम्परेचर प्रेशर हा चेंज केला किंवा कॅटलिस्ट चेंज केला तर ह्या रिॲक्शन घडून येतात. फॉर लो डेन्सिटी पॉलिइथिलीन CH2 double bond CH2 N times in presence of peroxide. In peroxide pressure about 1000 to 2000 atmosphere and temperature 350 to 370 केल्विन इतकं टेम्परेचर असेल, हा प्रेशर असेल, तर त्यापासून हे लो डेन्सिटी पॉलिइथिलीन तयार होणार, जे ब्रांच असेल. आता ब्रांच कशी तयार होणार, आता हे एक्झाम्पल आपण लिनियरसाठी दाखवलं. आता इथं CH2 CH, हा CH2 ही ब्रांच किती मोठी असेल, हो की नाही. आणि हा दुसरा रॅडिकल इथिलीन रॅडिकल असेल आणि हा रॅडिकल ह्या हायड्रोजनला abstract करणार. देर इज फॉर्मेशन ऑफ CH2CH, इथं रॅडिकल तयार झाला. देन CH2CH3, हो की नाही. पुन्हा CH2 डबल बॉन्ड CH2 हा रॅडिकल इथं अटॅक करणार दुसऱ्या इथिलीन मोलेक्यूलवरती आणि यापासून तयार होईल CH2CH, CH2CH2 फ्री रॅडिकल, अगेन CH2CH2. पुन्हा हा फ्री रॅडिकल दुसऱ्या इथिलीन मोलेक्यूलवर अटॅक करतो अशा प्रकारे, आणि ही ब्रांचिंग वाढत जाते. त्यापासून जे तयार होतं ते लो डेन्सिटी पॉलिमर. आता रिॲक्शन कंडिशन आपण चेंज केली, मीन्स N numbers of ethylene molecule and in presence of peroxide at about temperature 333 to 343 Kelvin and only 6 to 7 atmospheric pressure, it gives high density polymer. Low density polymer having less tensile strength, while high density polymers having high tensile strength. And also they are resistance to many acids as well as bases. Resistant to acids as well as bases. Therefore used in laboratory wear. लॅबमध्ये बरेचसे केमिकल्स ठेवण्यासाठी हाय डेन्सिटी पॉलिमर पॉलिइथिलीनचे जे ॲपरेटस असतील त्याचा वापर केला जातो. त्यानंतर लो डेन्सिटी पॉलिइथिलीन हे केबल इन्सुलेटरसाठी, त्यानंतर पाईपलाईन्सचे जे वॉटर सप्लाय जे पाईपलाईन असतात त्याचे पाईप तयार करण्यासाठी सुद्धा ह्या लो डेन्सिटी पॉलिइथिलीनचा वापर केला जातो.
देन पॉलीस्टायरीन, सुरुवातीला घेऊ आपण पॉलीव्हिनाइल क्लोराइड, दॅट इज PVC. रिॲक्शन इन सेम टाईप, CH2 डबल बॉन्ड CHCl known as vinyl chloride. Vinyl chloride polymerization, gives CH2 single bond CHCl n times polyvinyl chloride, that is PVC. PVC pipes are used for water supply. Then Orlon, that is polyacrylonitrile CHCN, acrylonitrile. सायनोइथिलीन, सायनोइथिलीनलाच काय म्हटलं जातं, अक्रायलोनायट्राइल असं म्हटलं जातं. व्हिनाइल क्लोराइड म्हणजे क्लोरोइथिन, क्लोरोइथिन इज नोन ॲज व्हिनाइल क्लोराइड अँड सायनोइथिन इज नोन ॲज अक्रायलोनायट्राइल. याचे n नंबर ऑफ मोलेक्युल्स जर घेतले आणि पॉलिमरायझेशन प्रोसेस केली, पॉलिमरायझेशन सेम ॲडिशन टाईपनं रिॲक्शन होते. पेरॉक्साईड त्यासाठी इनिशिएटर म्हणून वापरला जातो. पेरॉक्साइड, in presence of peroxide, CH2 single bond CHCN n times, known as, commonly known as Orlon. Orlon, that is polyacrylonitrile. Polyacrylonitrile. Orlon, it is used for preparation of sweatshirt, then sweaters, shawls, blanket, etc. They are similar to wool. They are similar to wool. जसं वूलपासून आपण स्वेटर तयार करतो, तो वूल सारखाच हा ओरलॉन प्रकार आहे. फक्त हा काय आहे, वूल हे नॅचरल पॉलिमर आहे आणि हे सिंथेटिक पॉलिमर, दॅट इज ओरलॉन. देन पॉलीस्टायरीन, पॉलीस्टायरीन, स्टायरीन, CH डबल बॉन्ड CH2, हे स्टायरीनचं स्ट्रक्चर n नंबर्स. आता इथं बघा, हे CH2 म्हणजे हायड्रोजनचे 2 आणि हे 2 असे टोटल 4 बॉन्ड आहे. इथं CH3 नाही लिहायचं, CH2च लिहायचं. इथं 1 2 3 आणि हा इथं जोडलेला 4. आता हे स्ट्रक्चर तुम्ही असंही लिहू शकता, C6H5 CH डबल बॉन्ड CH2 असंही लिहिलं तरी चालतं. n numbers polymerization, gives CH CH2 benzene ring n times, known as polystyrene. Then another some polymers, some polymers they come under rubbers, means they having elastic in nature, elastic nature means when force is applied they are elongated and when force is released they reform, that is restore their original position. जे आपण रबर बघा, पैशाच्या बंडलला सुद्धा आपण जे रबर लावतो किंवा इतर ठिकाणी जे रबर आपण यूज करतो, त्याचप्रमाणे
शू सोल, जे बुटाचं सोल आहे ते रबरपासून बनवलेलं असतं. त्यानंतर रबरी पाईप्स ह्याही ह्या रबरपासून बनवलेले असतात. त्यानंतर जे ऑइल सील म्हणजे ऑइलचे जे पॅकेजिंग मटेरियल आहे त्यासाठी सील किंवा गॅस्केट, गॅस बाहेर येऊ नये त्यासाठी जे सील वापरलं जातं त्याला गॅस्केट असं म्हटलं जातं, त्यासाठी सुद्धा हे रबर वापरलं जातं. बुनायस also known as SBR, स्टायरीन ब्युटाडाईन रबर, स्टायरीन ब्युटाडाईन रबर. देन बुनायन, that is acrylonitrile butadiene rubber. Dextron, dextron, that is isobutylene isoprene rubber, isobutylene isoprene rubber. And neoprene. आता एखादं पॉलिमर ज्या सबस्टन्स पासून तयार होतं त्याला मोनोमर असं म्हटलं जातं. म्हणजे काही वेळेला एक्झाममध्ये प्रिपरेशन मेथड न विचारता फक्त मोनोमरचं नाव विचारलं जातं किंवा मोनोमरचं स्ट्रक्चर विचारलं जातं. विच मोनोमर यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ निओप्रीन. निओप्रीन इज प्रिपेअर्ड फ्रॉम क्लोरोप्रीन व्हाईल डेक्स्ट्रॉन इज प्रिपेअर्ड फ्रॉम आयसोब्युटिलीन आयसोप्रीन. आयसोब्युटिलीन आयसोप्रीन हे काय झाले त्याच्यासाठी मोनोमर झाले. आणि अक्रायलोनायट्राइल ब्युटाडाईन हे बुनायनचे मोनोमर्स. त्यानंतर स्टायरीन आणि ब्युटाडाईन हे SBR म्हणजे बुनायसचे मोनोमर्स. क्लोरोप्रीन फ्रॉम क्लोरोप्रीन. स्टायरीन C6H5 CH डबल बॉन्ड CH2 प्लस ब्युटाडाईन CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. हे झालं ब्युटाडाईन. मीन्स ब्यूट 1,3-डायईन, ब्यूट 1,3-डायईन नोन ॲज ब्युटाडाईन. आता कुठं होणार लिंकिंग? हा C6H5 हा आपण असा खालच्या साईडनं लिहू, ओके नाही. आता ॲडिशन पॉलिमरायझेशनची जी प्रोसेस आहे तीच प्रोसेस आहे, फक्त आपण इथं काय करणार सिंगल स्टेप रिॲक्शन दाखवणार. इथं बॉन्ड तयार होतो, इथं डबल बॉन्डचा आहे, इथं डबल बॉन्ड ब्रेक होतो, सिंगल बॉन्ड शिल्लक राहतो, सिंगलच्या ठिकाणी डबल होतो आणि डबल जाऊन पुढचा मोलिक्यूल. आता पुढचा मोलिक्यूल कसा असणार? हा स्टायरीन मोलिक्यूल असणार. म्हणजे हे घेतले आपण N नंबर्स आणि हे सुद्धा घेतले N नंबर्स. म्हणजे अल्टरनेटिव्हली हे मोलिक्यूल त्यानंतर हे मोलिक्यूल पुन्हा हे मोलिक्यूल अल्टरनेटिंग त्याची जॉईनिंग सुरू होईल आणि त्यापासून जे रबर तयार होतं हॅविंग फॉर्म्युला C6H5 CH2 देन CH2 CH डबल बॉन्ड CH CH2 N टाइम्स SBR. तुम्ही एक वेळ लिहून बघितलं, केवळ पाहण्यापेक्षा तुमच्या हाताने लिहिलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल आपण इथं किती कार्बन वापरले. 1 2 3 4. डबल बॉन्ड कुठे होता? डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये कुठं झालं? इथं डबल बॉन्ड करायला इथं विसरायचं नाही, कारण इथं जे डबल होता तो इथं सिंगल होता. हा डबलचा इथं सिंगल हा डबल होता, हा सिंगल झाला, इथला बॉन्ड ब्रेक झाला, समोरचा डबल झाला. हा डबल होता तो सिंगल झाला, तिथला एक बॉन्ड ब्रेक होऊन समोर सिंगल बॉन्ड तयार झाला. सेम रिॲक्शन बुनायन अक्रायलोनायट्राइल CH2 CH CN CH2 डबल बॉन्ड CH CN दॅट इज अक्रायलोनायट्राइल
and butadiene CH2 double bond CH single bond CH double bond CH2 polymerization. इथं नाव द्यायचं पॉलिमरायझेशन. कसं स्ट्रक्चर तयार होईल, हा डबल बॉन्ड ब्रेक होईल, ह्या दोन्हीमध्ये सिंगल बॉन्ड तयार होईल, हा डबल बॉन्ड ब्रेक होईल, इथं डबल बॉन्ड तयार होईल आणि हा डबल ब्रेक होईल आणि पुढच्या मोलिक्यूल सोबत सिंगल बॉन्ड तयार होईल. CH2 CH इथं अशा प्रकारे दाखवणार, हा CN सिंगल बॉन्ड CH2 CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 N टाइम्स known as ओरलॉन. पॉलीअक्रायलोनायट्राइललाच काय म्हणतात, ओरलॉन. also known as philosopher's wool because it is seems to be wool, जे लोकर सारखं दिसतं म्हणून त्याला फिलॉसॉफर्स वूल असं म्हटलेलं आहे. डेक्स्ट्रॉन आयसोब्युटिलीन आयसोप्रीन रबर. निओप्रीन आपण नंतर काढू. आता आयसोब्युटिलीन CH3 CH डबल बॉन्ड CH2 आणि हे CH3 हे काय आहे, आयसोब्युटिलीन. म्हणजे अटॅक कुठं होणार तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा फंक्शनल ग्रुप आहे आणि इथं अटॅक होणार. आयसोप्रीन CH2 डबल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. ते आयसोप्रीन युनिट काय आहे तर हे नॅचरल रबर आहे. नॅचरल रबर जे निसर्गामध्ये मिळतं ते रबर आणि त्याचं वन मोनोमर त्याला काय म्हटलं जातं, आयसोप्रीन. त्याचे सिंगल मोनोमरला म्हणतात आयसोप्रीन. आयसोब्युटिलीन आयसोप्रीन. पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन प्रोसेस आपल्याला काय करायचं, आता हे ब्रांचचं सुद्धा एक्झाम्पल आहे कारण इथं ब्रांचिंग झाली कार्बनची. हे ब्रांचचं एक्झाम्पल नाही आहे कारण इथं काय आहे तर सायनाइड मोलेक्युल आहे, सायनाइड मोलेक्युल हो की नाही. आणि हे एक्झाम्पल ब्रांचचं येत आहे कारण इथं बेन्झीन रिंग काय आहे तर ॲज अ ब्रांच आहे. सायनाइड हा छोटा मोलेक्युल आहे, ही बल्की ब्रांच तयार होते. CH CH3 single bond CH2 then CH2 single bond CH3 double bond CH single bond CH2 and N times. म्हणजे यातले हे दोन कार्बन, ह्या दोन कार्बनची ब्रांचिंग इथं हे लाईन मधले दोन कार्बन, हे लाईन मधले चार कार्बन 1 2 3 आणि 4 आणि ही CH3 ची ब्रांचिंग म्हणजे ब्रांच चेन मध्ये सुद्धा हे एक्झाम्पल येतं. डेक्स्ट्रॉन इट ऑल्सो हॅव्हिंग प्रॉपर्टीज लाईक रबर दॅट इज इलॅस्टिसिटी. देन निओप्रीन रबर. निओप्रीन monomer use is chloroprene. Isoprene and chloroprene having similar structure, only instead of CH3 there is a chlorine group. CH2 double bond CCl single bond CH double bond CH2 हे काय आहे क्लोरोप्रीन. म्हणजे आयसोप्रीन मध्ये इथं CH3 आहे, हे बघा इथं CH3 आणि त्याऐवजी क्लोरोप्रीन मध्ये काय आहे तर क्लोरीन आहे. N नंबर्स इथं सुद्धा आपण ज्यावेळेस पॉलिमरायझेशन रिॲक्शन लिहितो त्यावेळेस इथं N लिहा, माझ्याकडून विसरलं. इथं N नंबर्स कारण आपण पुढे पॉलिमर केल्यानंतर पुढे आपण N नंबर्स लिहितो, त्याच्यामुळे आपण मोनोमर्स जे घेतो ते सुद्धा कसे घेतो N नंबर्स घेतो. N नंबर्स ऑफ क्लोरोप्रीन पॉलिमरायझेशन. काय होणार डबल बॉन्ड ब्रेक होणार, ह्या सिंगलच्या ठिकाणी डबल होणार, डबल ब्रेक होणार आणि पुढच्या मोलेक्युलला सिंगल बॉन्डनं जोडलं जाणार. CH2 CCl डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 N टाइम्स निओप्रीन. means rubber having 4 examples. Natural rubber that is polyisoprene
निओप्रीन, बुनायस, बुनायन अँड डेक्स्ट्रॉन. आता हे जे 4 आहे हे काय सिंथेटिक रबर आहे. निओप्रीन फ्रॉम क्लोरोप्रीन, बुनायस, बुनायन अँड डेक्स्ट्रॉन. आणि नॅचरल रबर म्हणजे पॉलीआयसोप्रीन. आता आपण पॉलीआयसोप्रीनचं स्ट्रक्चर दाखवू. पॉलीआयसोप्रीन n नंबर ऑफ CH2 डबल बॉन्ड C CH3 सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड CH2 आइसोप्रीन. पॉलिमरायझेशन. आता इथं डबल जाऊन इथं डबल तयार होणार आणि हे पॉलिमर तयार करणार. CH2 CH3 इथं हे वरती लिहू शकता तुम्ही किंवा खाली लिहू शकता. त्यानंतर इथं डबल बॉन्ड हा CH2H हे C स्ट्रक्चर म्हणजे CH2 एक साईडला घेतलं स्ट्रक्चर कसं झालं सिस. CH2 then C CH3 double bond then H CH2. आणि पुन्हा नंतरचा मॉलिक्यूल इथे येणार CH2 त्यानंतर CH3 डबल बॉन्ड CH2 आणि हा H किंवा हेच हा ग्रुप आपण वरच्या बाजूला जर दाखवला तर CH3CH2 इथं डबल बॉन्ड CH2 पुन्हा सेकंड मॉलिक्यूल CH2 CH3 डबल बॉन्ड C हा H CH2 सिंगल बॉन्ड CH2 त्यानंतर C हा CH3 डबल बॉन्ड CH अँड CH2 सिस. बघा इथं CH2 एक साईडला CH2 एक साईडला CH2 ॲट दी वन साईड ऑफ कार्बन डबल बॉन्ड म्हणजे सिस पॉलीआयसोप्रीन रबर युनिट इज नोन ॲज पॉलीआयसोप्रीन दॅट इज नॅचरल रबर. ह्याचं पॉलिमरायझेशन आपण केलं. Then some examples of biodegradable polymers. Biodegradable polymers. For example, PHBV, then dextran and nylon to nylon 6. Nylon to nylon 6. Nylon to nylon 6. आपण रबरचे एक्झाम्पल्स मध्ये मला असं वाटतं डेक्स्ट्रॉन वापरलं पण ते ब्युटाइल रबर. पहिलं आपण बघितलं बुनायस त्यानंतर बुनायन ब्युटाइल रबर. हे काय आहे ब्युटाइल रबर आणि त्यानंतर निओप्रीन रबर.
निओप्रीन रबर. आणि सगळ्यात शेवटी बघितलं आपण पॉलीआयसोप्रीन, जे नॅचरल रबर आहे. नॅचरल रबर हॅविंग लो इलॅस्टिसिटी अँड लो टेन्साईल स्ट्रेंथ. याची इलॅस्टिसिटी कमी प्रमाणात असते आणि टेन्साईल स्ट्रेंथ सुद्धा कमी प्रमाणात असते. आणि जे सिंथेटिक रबर आहे दे हॅविंग हाय टेन्साईल स्ट्रेंथ अँड हाय इलॅस्टिसिटी. तर हे जे ब्युटाइल रबर आहे म्हणजे आयसोब्युटिलीन आणि आयसोप्रीन पासून आपण तयार केलं. आयसोब्युटिलीन प्लस आयसोप्रीन मोनोमर्स. आणि इथं ब्युटाडाईन प्लस स्टायरीन ॲज अ मोनोमर्स. ब्युटाडाईन प्लस अक्रायलोनायट्राइल. आणि हे होमोपॉलिमर आहे. इथं काय फक्त आयसोप्रीन. अकॉर्डिंग टू नंबर ऑफ मोनोमर्स, आणखी एक आपण क्लासिफिकेशन बघितलं. अकॉर्डिंग टू नंबर ऑफ मोनोमर्स, व्हेन सेम टाइप ऑफ monomer is known as homopolymer, and when different types of monomers are used known as copolymers or heteropolymers. मग हे जर आपण एक्झाम्पल्स बघितले तर ह्या एक्झाम्पल्समध्ये हे तीनही कसे तर कोपॉलिमर्स आहे. कोपॉलिमर्स म्हणजे हिट्रोपॉलिमर्स. आणि हे दोन्ही होमोपॉलिमर्स. आता PHBV, डेक्स्ट्रॉन, नायलॉन 2, नायलॉन 6 हे तीनही कसे तर कोपॉलिमर्स आहे. कोपॉलिमर्स बाय युजिंग 2 डिफरंट मोनोमर्स. आता PHBV साठी काय वापरतात तर पॉलीहायड्रॉक्सी. दिस इज पॉलीहायड्रॉक्सी ब्युटायरेट को पॉलीहायड्रॉक्सी व्हलेरेट. याचं नाव काय आहे पॉलीहायड्रॉक्सी ब्युटायरेट को बीटा हायड्रॉक्सी व्हलेरेट. पॉलीहायड्रॉक्सी ब्युटायरेट को बीटा हायड्रॉक्सी व्हलेरेट. आता यासाठी वापरलेले मोनोमर्स कुठले कुठले मोनोमर्स वापरले तर बीटा हायड्रॉक्सी ब्युटायरिक ॲसिड. ब्युटायरिक ॲसिड म्हणजे किती कार्बन ॲटम 3 कार्बन ॲटम्स. फर्स्ट कार्बन ॲटम इज अ कार्बन ॲटम ऑफ कार्बोक्सिलिक ग्रुप. हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ यालाच काय म्हणतो आपण अल्फा बीटा. हा गॅमा, त्यानंतर डेल्टा, त्यानंतर ओमेगा किंवा त्यालाच इप्सिलॉन असंही म्हटलं जातं. आता याची व्हॅलन्सी आपण हायड्रोजननं सॅटिस्फाय केली तर हा काय होईल CH3, हा होईल CH2, हा CH2. आणि आपल्याला काय घ्यायचं आहे तर बीटा हायड्रॉक्सी घ्यायचं म्हणजे यातला एक हायड्रोजन आपल्याला OH ग्रुपनं रिप्लेस करायचा. हे झालं बीटा हायड्रॉक्सी ब्युटायरिक ॲसिड. आणि व्हलेरिक ॲसिड म्हणजे कंटेनिंग 5 कार्बन ॲटम्स. तिथं आपल्याला 5 कार्बन ॲटम्स घ्यायचे 1 2 3 4 5. आणि म्हणजे ॲक्च्युअल हा फर्स्ट कार्बन ॲटम आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ. आणि इथे हा अल्फा आणि हा बीटा, आणि बीटा कार्बनला OH ग्रुप अटॅच म्हणजे हा CH3 CH2, हा CH2 C डबल बॉन्ड OH. अशा प्रकारे हे बीटा हायड्रॉक्सी व्हलेरिक ॲसिडचं स्ट्रक्चर आणि हे बीटा हायड्रॉक्सी ब्युटायरिक ॲसिडचं स्ट्रक्चर. आता इथं जो बॉन्ड तयार होतो, आता यामध्ये सुद्धा बॉन्डिंग वेगवेगळ्या प्रकारची असते बघा. काही इस्टर बॉन्डिंग आहे. इस्टर, आता इस्टर केव्हा तयार होतं ॲसिड प्लस अल्कोहोल म्हणजे हा ॲसिडचा C डबल बॉन्ड OH ग्रुप
आणि अल्कोहोलचा OH ग्रुप, इकडे कुठलाही ग्रुप असू शकतो, यातला एक हायड्रोजन आणि यातला एक OH निघून गेला तर हा जो बॉन्डिंग लिंकिंग तयार होते इथं, तर याला काय म्हटलं जातं, ईस्टर लिंकिंग. जसं आपण ईस्टरचा फंक्शनल ग्रुप काय सांगतो, RC⋯OR', हे रिप्रेझेंटेशन, हो की नाही, आणि हा फंक्शनल ग्रुप आपण सांगतो C⋯OR'. मग तशाच प्रकारचा हा फंक्शनल ग्रुप इथं तयार होतोय, ही ईस्टर लिंकिंग तयार होते. एकाचा ॲसिड ग्रुप दुसऱ्याच्या अल्कोहोल ग्रुप सोबत लिंकिंग तयार करतो. आणि दुसरा टाईप आहे पॉलीआमाइड, म्हणजे आमाइड लिंकिंग. पॉलीईस्टर आणि हे पॉलीआमाइड, आमाइड बॉन्ड तयार होतो. आमाइड बॉन्ड म्हणजे NH≡COO बॉन्ड इज नोन ॲज आमाइड बॉन्ड. यालाच आपण प्रोटीनमध्ये पेप्टाइड असं म्हटलेलं आहे. यालाच काय म्हटलं आपण, पेप्टाइड बॉन्ड. आता हे स्ट्रक्चर आपल्याला PHBV दाखवण्यासाठी थोडंसं वेगळ्या प्रकारे अरेंज करायचे. OH, देन हा CH, हा CH आणि OH ह्या साईडला लिहिला मी, CH3 खालच्या बाजूला लिहिला, CH2 C⋯OH, म्हणजे COH आणि OH हे दोन्ही फंक्शनल ग्रुप जे ते अपोजिट साईडला घेतले. तसंच प्रकार आपल्याला इथं करायचा आहे. तर हा OH ग्रुप अल्कोहोलचा, हां इथं CH लिहायचं राहिला, H 1 2 3, हो की नाही, आणि CH2 CH3, हा CH2 CH3 4 नंबर आणि 5 नंबर इकडे घेतला, हा CH2 C⋯OH. हे N नंबर मोलेक्युल, हे N नंबर ऑफ मोलेक्युल्स. हे बीटा हायड्रॉक्सी, हा अल्फा बीटा, हा सुद्धा अल्फा आणि बीटा, बीटा हायड्रॉक्सी ब्युटायरिक ॲसिड, आणि हे बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ॲसिड. देन पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन रिॲक्शन. आता हे ब्रांच चेनचं सुद्धा रिॲक्शन एक्झाम्पल येणार, कारण इथं ब्रांचिंग आहे, कार्बनची ब्रांचिंग आहे. त्यानंतर हे एक्झाम्पल बायोडिग्रेडेबल पॉलिमरायझेशन आहे. आणि आणखी एक्झाम्पल म्हणजे हे कोपॉलिमर आहे, वेगवेगळे मोनोमर्स इथं यूज केलेले. नाव पुसले गेले, ठीक आहे. हे बीटा हायड्रॉक्सी ब्युटायरिक ॲसिड, बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ॲसिड. आता पॉलिमरायझेशनमध्ये इथं हे लिंकिंग तयार होतं, OCH CH3, देन CH2 C⋯O, यातला कुठलाही एक H आणि OH आपण काढून टाकणार, हो की नाही. असं लिहिलं तरी चालतं, असं लिहिलं तरी चालतं. त्यानंतर हा CH CH2 CH3 CH2 C⋯O, N times. दिस इज PHBV. यात जेवढे कार्बन ॲटम आहे मोनोमर्समध्ये तेवढे कार्बन ॲटम आले पाहिजे. 1 2 3 4 ब्युटायरिक ॲसिडचे, 1 2 3 4 आणि 5 हे व्हॅलेरिक ॲसिडचे. देन एक्झाम्पल डेक्स्ट्रॉन. डेक्स्ट्रॉन monomers used for dextran is glycolic acid, glycolic acid and lactic acid, glycolic acid and lactic acid. The process is same. इथं जशी प्रोसेस आहे ती सेम प्रोसेस इथे आहे, फक्त ग्लायकोलिक ॲसिडचा जो फॉर्म्युला आहे हा कसा आहे, OH CH2 C⋯OH, हे झालं ग्लायकोलिक ॲसिड.
आणि लॅक्टिक ॲसिड CH3 COH HCOH, म्हणजे इथं टोटल 3 कार्बन ॲटम आहे आणि इथं 1 आणि 2च कार्बन ॲटम्स आहे. बघा इथे COH ग्रुप आहे, इथे COH ग्रुप आहे आणि इथं अल्फा कार्बनला OH आहे, इथेही अल्फा कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे. आता ह्याचंच रूपांतर आपल्याला कसं करता येईल बघा. इथं काय करायचा, हा एवढा ग्रुप काढायचा आणि इथं डायरेक्ट आपल्याला OH जोडायचा. हे झालं ग्लायकोलिक ॲसिड. आता इथं टोटल 3 कार्बन ॲटम, हो की नाही, 1 2 आणि 3. आता 3 पैकी आपल्याला OH डायरेक्ट अल्फा कार्बनलाच घ्यायचा आहे, हो की नाही. हा OH आणि हा असेल CH3. हा जो CH3 आहे तो मी इथं खालच्या साईडला लिहिला आहे. इथं आणि H आणि OH निघून जाणार आणि स्ट्रक्चर थोडं लॉंग चेन आहे तर त्याची चेन आपल्याला शॉर्ट करावी लागणार, कारण इथं 2 आणि इथं 3च कार्बन आपल्याला दाखवायचे. हा ऑक्सिजन, हा CH2, हा C डबल बॉन्ड O, त्यानंतर O, त्यानंतर हा CH2, त्याला जोडलेली CH3 ची ब्रांचिंग आणि C डबल बॉन्ड O N टाइम्स. हा N नंबर आणि हा N नंबर. स्ट्रक्चर ऑफ डेक्स्ट्रॉन. देन नायलॉन टू नायलॉन 6. नायलॉन टू नायलॉन 6. आता 2 आणि 6 का म्हटलंय तर याचे जे मोनोमर्स आहे तर त्या मोनोमरमध्ये एकामध्ये 2 कार्बन आणि एकामध्ये 6 कार्बन आहे. आणि नायलॉन म्हणजे नायट्रोजन कंटेनिंग. नायलॉन मीन्स नायट्रोजन कंटेनिंग म्हणजे तिथं आमाइड लिंकेज तयार होणार आहे. ग्लायसिन and epsilon amino caproic acid. Used as monomers. हे 2 मोनोमर्स. आता ग्लायसिन हे नाव कुठं बघितलं ऐकलं तुम्ही तर प्रोटीनमध्ये जे फर्स्ट अल्फा अमिनो ॲसिड आहे CH3 C डबल बॉन्ड OH ॲसिटिक ॲसिड आणि ॲसिटिक ॲसिडचा एक हायड्रोजन आपण NH2 ने रिप्लेस केला म्हणजे इथं जो R ग्रुप आहे आपण इथं हे अल्फा अमिनो ॲसिड असं म्हटलंय. हा R मध्ये हा H असेल तर हे फर्स्ट एक्झाम्पल आहे ग्लायसिन. CH3 असेल तर ॲलेनिन, CH2 CH3 म्हणजे बेन्झिल ग्रुप असेल तर फिनिल ॲलेनिन. म्हणजे हेच आपण कसं लिहिलं तर CH2 च्या स्वरूपात लिहिलं. बघा 1 आणि 2 कार्बन ॲटम ग्लायसिन. त्यानंतर इप्सिलॉन अमिनो कॅप्रोइक ॲसिड. आता कॅप्रोइक ॲसिड कशाला म्हणायचं बघा, ज्या ठिकाणी 6 कार्बन ॲटम्स असतात. व्हलेरिक ॲसिड नंतर कॅप्रोइक ॲसिड. CH3 CH2 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 1 2 3 4 5 and C double bond OH. अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा and इप्सिलॉन और ओमेगा. काही पुस्तकामध्ये याला ओमेगा असा शब्द दिलेला आहे. ओमेगा अमिनो कॅप्रोइक ॲसिड असंही म्हटलं जातं किंवा इप्सिलॉन अमिनो कॅप्रोइक ॲसिड असंही म्हटलं जातं. आता आपल्याला काय करायचं, ओमेगा अमिनो म्हणजे यातला एक हायड्रोजन काढायचा आणि याला जोडायचा आहे आपल्याला NH2. हे N नंबर्स आणि हे N नंबर्स. ओमेगा अमिनो कॅप्रोइक ॲसिड. आता इथं आमाइड लिंकिंग होते. आमाइड म्हणजे COH चा यातला OH ग्रुप आणि यातला हायड्रोजन. हे 2 हायड्रोजन आहे पैकी एक हायड्रोजन आपण थोडासा साईडला लिहू. हा OH आणि हा H निघून गेला तर बॉन्ड कसा तयार झाला, C डबल बॉन्ड O NH बॉन्ड तयार झाला. याला आमाइड असं म्हटलं जातं. मग यातलाही एक हायड्रोजन आणि दुसऱ्या मॉलिक्यूलचा OH ग्रुप H2 मॉलिक्यूल निघून जाईल
म्हणजे अशा प्रकारे किती मॉलिक्युल्स निघून जातील, तर n नंबर ऑफ H2O मॉलिक्युल्स निघून जातील. म्हणजे हा टाईप कोणता झाला, कंडेन्सेशन टाईप ऑफ रिॲक्शन झाली. इथंही -n नंबर ऑफ H2O. जसं मगाशी आपण ॲडिशन टाईप बघितलंय, तर ही काय झाली, कंडेन्सेशन टाईप ऑफ रिॲक्शन झाली. तर बॉन्ड कुठला आहे, तर अमाइड बॉन्ड आहे आणि पॉलिमर हे कोपॉलिमर प्रकारामध्ये येते. म्हणजे एकच मॉलिक्यूल वेगवेगळ्या प्रकारात सुद्धा आपल्याला सांगता येतो, कारण आपण डिफरंट वेज क्लासिफिकेशन सांगितलं, हो की नाही. अकॉर्डिंग टू सोर्स, अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर, नंबर ऑफ पॉलिमर्स, बायोडिग्रेडेबिलिटी, देन molecular forces and type of reaction, that is addition, condensation, that is mode of formation असं आपण म्हटलेलं आहे, आणि रिंग ओपनिंग रिॲक्शन. तर ह्या सगळे आपण प्रकार हे एकामध्ये सुद्धा अनेक प्रकार येऊ शकतात. आता इथं बघा पॉलिमर कसं तयार होणार, NH, देन CH2, C डबल बॉन्ड O, NH. आता हे जे CH2 आहे हे अनेक वेळा न लिहिता आपण CH2 5 टाइम्स लिहू, कारण 1 2 3 4 अँड 5, आणि दिस इज C डबल बॉन्ड O n टाइम्स. हे झालं नायलॉन टू नायलॉन 6, कारण ग्लायसिनचे हे 2 कार्बन ॲटम आणि इप्सिलॉन अमिनो कॅप्रोइक ॲसिडचे हे टोटल 6, म्हणजे हा 1 आणि हे 5 असे मिळून हे 6 कार्बन ॲटम. म्हणून याला नाव काय दिलं, नायलॉन टू नायलॉन 6 असं नाव दिलं. आता आपण इथं स्टॉप करू, राहिलेले जे पॉलिमर्स आहे ते पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ.